दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतरही मुंबईत अद्याप महायुतीचा महापौर विराजमान होऊ शकलेला नाहीये. या सर्व घडामोडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरेगावी निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर ते साताऱ्याकडे रवाना झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्याला गेल्याचं सांगितलं जात असलं तरी शिवसेना भाजप यांच्यात पालिका निवडणुकीनंतर सर्व काही अलबेल नसल्याचीही कुजबूज रंगली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा करत अनेक विरोधकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. यावरून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतो असं म्हणत संजय राऊतांनी टीका केली होती. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना काही छोट्या मनाचे लोक एक प्रकारे विवाद निर्माण करतात. मला कोणत्याही विवादात पडायचं नाहीये, पण काही लोकांच्या काळात काय काय घडलं, कोणाला पद्मश्री मिळाला हे सांगितलं तर ते आजच्या दिवसाचं औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण संपवून टाकू असं म्हणत गणेश नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांच्या याच वक्तव्याचा शिंदे गटाकडून समाचार घेण्यात आला. शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी गणेश नाईकांना इशारा देत, मी आज नंदुरबार जिल्ह्यात आहे. एक महानगरपालिका म्हणजे काय संपूर्ण राज्य होत नाही. त्यामुळे मला वाटतं गणेश नाईक यांनी स्वतःवर आवर घातला पाहिजे. आमच्या नेत्यावर जर अशा प्रकारे कोणी बोलत असेल तर आम्ही देखील शिवसैनिक आहोत आणि ते देखील मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे शिवसैनिक काय करू शकतो हे गणेश नाईकांना चांगलंच माहीत असल्याचं म्हटलंय. आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. धारा तीर्थयात्रा ही सध्या रायगड जिल्ह्याच्या कर्जतमधील लोहगड, भीमगड अशा गडकिल्ले मोहिमेसाठी सुरू आहे. यावेळी यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, ते जातीवंत आहेत अशा शब्दात संभाजी भिडेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे भिडेंच्या या वादग्रस्त विधानाने वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी समाचार घेत शरद पवारांवर अशा शब्दात टीका करणे योग्य नसल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय. गेल्या 24 तासात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात. तर पुणे, मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ पाहायला मिळतंय. हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीचा कडाका कमी झालाय. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे वाहतात. त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. या बदलामुळे किमान तापमानात वाढ झाली असून हुडहुडी भरवणारा गारठा आता कमी झाला. पुढील 24 तास असंच वातावरण राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला झाला. सोलापुरातील पंढरपूरच्या मंगळवेढाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. पंढरपूर येथील विठ्ठलाचं दर्शन घेऊन भाविकांची कार मंगळवेढा मार्गे पुढील प्रवासासाठी जात होती. मंगळवेढाजवळ ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकने कट मारल्याने भाविकांची गाडी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली. त्यामुळे या भीषण अपघातात 3 महिला आणि एक 14 वर्षांचा मुलगा जागीच ठार झाल्याचं म्हटलं जातंय. तर अन्य 5 ते 6 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. या जखमींना मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात एका उत्पादक शुल्क अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. उमरगा तहसीलमधील तलमोड सीमा चौकीवर ध्वजावंदन समारंभ सुरू होता. समारंभानंतर 56 वर्षीय मोहन जाधव कर्मचाऱ्यांसोबत ग्रुप फोटोसाठी उभे असताना अचानक अस्वस्थ वाटले आणि ते कोसळले. त्यानंतर तात्काळ मोहन जाधव यांना उमरगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. आज देशातील बँका बंद असणार आहे. आज बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करणार आहे.
या संपामध्ये अनेक कर्मचारी सहभागी होणार आहेत. दरम्यान बँक युनियनची मागणी आहे की बँकेच्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा कामाचा आठवडा करावा, म्हणजे शनिवार रविवार सुट्टी मिळावी. सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी आहे, त्यामुळे ही मागणी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे हा प्रस्ताव देण्यात आला, मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचं म्हटलं जातंय. भारत आणि युरोपियन युनियनमधील व्यापार करारावरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्यात आणि आज स्वाक्षरीसह कराराची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. 18 वर्षांच्या वाटाघाटीनंतर हा करार अंतिम झाला असला तरी तो अंमलात आणण्यास वेळ लागेल, कारण या कराराला युरोपियन संसद आणि भारत सरकारची मान्यता आवश्यक आहे. पण जर भारताने युरोपियन युनियनशी करार केला तर भारतातील अनेक गोष्टी स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामध्ये BMW, मर्सिडीज कार, मद्य, हिरे या वस्तूसह अन्य काही वस्तू देखील स्वस्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी युरोप अमेरिकेशिवाय स्वतःचं रक्षण करू शकत नाही असं म्हटलंय. त्यांनी युरोपीय नेत्यांना इशारा देत जो कोणी असं म्हणतो की युरोप किंवा युरोपीय संघ स्वतःची सुरक्षा एकट्याने हाताळू शकतो, तो स्वप्नांच्या जगात जगतोय. युरोप आणि अमेरिकेला एकमेकांची गरज आहे असंही त्यांनी म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला आपल्यात समाविष्ट करण्याचं आवाहन केल्याने नाटो आणि अमेरिकेत तणाव वाढलाय. ट्रम्प यांनी ग्रीनलँडला पाठिंबा देणाऱ्या युरोपीय देशांवर नवीन शुल्क लादण्याची धमकीही दिली होती, मात्र काही काळानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. या वाटाघाटींमध्ये रूट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं म्हटलं जातंय.